नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। जसं की तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, सुपर VPNला UK सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे। कनेक्ट केल्याच्या नंतर कॅपकटला ओपन करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे, फोटोमध्ये यायचे, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर फोटोच्या समोरील जो काही कॅपकटचा लोगो आहे त्याला डिलीट करायचं आहे। डिलीट केल्याच्या नंतर जी काही फोटोची लेअर आहे हिला 20 ते 22 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचं आहे। वाढून घेतल्याच्या नंतर सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचं, ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे, इथून जो काही आपला बिटमार्कचा ओव्हरले व्हिडिओ आहे त्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर खालचे ऑप्शन स्क्रॉल करत समोर यायचं आहे। समोर आल्याच्या नंतर एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर ओव्हरले व्हिडिओमध्ये तुम्हाला जिथं जिथं अंक दिसतील तिथे तिथं थांबायचं आहे आणि आपला फोटो स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी थांबून आपला फोटो स्प्लिट करायचा आहे, जिथं जिथं अंक दिसतील तुम्हाला तिथं तिथं। तर मित्रांनो, एकूण आपले 10 बीट होते, त्या 10 बीटप्रमाणे मी फोटो स्प्लिट केलेले आहेत। आता काय करायचं आहे, शेवटला यायचं आहे आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि डिलीट करायचा आहे। डिलीट केल्याच्या नंतर मित्रांनो, सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेमध्ये यायचं आहे आणि आपला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ डिलीट करायचा आहे। त्यानंतर ओव्हरलेमध्येच राहायचं आहे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे, फोटोमध्ये यायचं आहे आणि इथून आपली जी काही लिरिक्स PNG आहे तिला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं आहे, PNGला वरच्या कोपऱ्यात घ्यायचं, घेतल्याच्या नंतर थोडंसं छोटं करायचं आहे आणि थोडंसं रोटेट करायचं आहे, -15-16पर्यंत करून घ्यायचं आहे। एवढं झाल्याच्या नंतर जी काही PNGची लेअर आहे हिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। ओढल्याच्या नंतर मित्रांनो, सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे, ट्रेंडिंगमध्येच राहायचं आहे आणि इथून तुम्ही फ्रॅन्टिक शॉर्ट्स नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर जी काही याची लेअर आहे 2 फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे, न्यूमध्ये यायचं आहे। न्यूमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही इथं क्रॉप फ्रेम नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला शोधायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो, जी काही याची लेअर आहे ही 2 फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती यायचे, सुरुवातीला यायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे, न्यूमध्येच राहायचे आणि इथून तुम्ही म्युझिक प्लेअर नावाचा व्हिडिओ इफेक्ट शोधायचा आहे। शोधल्याच्या नंतर ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो, जी काही याची लेअर आहे 3 आणि 4 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर 5 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचे, बॉडी इफेक्टमध्ये यायचे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही फायरवर्क नावाचा बॉडी इफेक्ट शोधायचा आहे। शोधल्याच्या नंतर मित्रांनो त्याला ॲड करायचे। ॲड केल्याच्या नंतर जी काही याची लेअर आहे 5 आणि 6 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर 7 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे, वरचे ऑप्शन स्क्रॉल करत समोर यायचं आहे। समोर आल्याच्या नंतर स्प्लिटवरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही इथून 3 लेअर मिरर नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ॲडजस्टमध्ये यायचं आहे, फिल्टरच्या रेसला पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे आणि वर्टिकलच्या रेसला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने कमी जास्त करून घ्यायचं आहे।
एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो काय करा, जी काही व्हिडिओ इफेक्टची लेअर आहे हिला 7 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 8 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथून टोटेम फ्लेम्स नावाचा जो काही बॉडी इफेक्ट आहे त्याला ॲड करायचं आहे. आणि जी काही याची लेअर आहे हिला 8 आणि 9 फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर शेवटच्या फोटोवरती यायचे, सुरुवातीला यायचे, बॉडी इफेक्टमध्ये यायचे, ग्लोईंग लाईन्समध्येच राहायचं आहे, खाली यायचं आहे आणि इथून हर्ट फ्लेम्स नावाचा जो काही बॉडी इफेक्ट आहे त्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर सुरुवातीचे 2 फोटो सोडून द्यायचे. त्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे, खाली यायचं आहे. इथून तुम्ही स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे त्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्येच राहायचं आहे आणि इथून तुम्ही झूम वन नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्येच राहायचं आहे. याला तुम्ही वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, याला परत झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला तुम्ही स्लाईड अँड वेव नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, याला परत झूम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, याला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर परत समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, याला परत झूम वन नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर शेवटच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला स्लाईड अँड वेव नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून झालेला आहे. याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.